नमस्कार प्रेक्षकांनो, इंद्रायणी या मालिकेच्या 24 जुलैच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याला असं पाहायला मिळतं की व्यंकू महाराज दत्तोबांनी दिलेले पैसे त्यांना परत करतात. मग दत्तोबा तेथून निघून जातात. त्यानंतर आनंदी म्हणते, परधार्जिनी. व्यंकट भाऊजी, तुम्ही परधार्जिनी आहात. गोविंद महाराज दिग्रसकरांच्या थोरल्या सुनेचा अपमान केलाय तुम्ही. व्यंकट महाराज म्हणतात, मी फक्त सत्याची बाजू घेतली आहे वहिनी. आनंदी म्हणते, तुम्ही त्या नतभ्रष्ट कार्टीची बाजू घेतली. तिला जरा काही बोललं ना की तुमच्या पोटामध्ये दुखतं. व्यंकट भाऊजी, दत्तोबा इथं येऊन काय पण वाटेल ते बोलला, त्याचं तुम्हाला काहीच नाही. ठीक आहे, आता मी पण पाहून घेईन. या आश्रितांना नाही घराबाहेर काढलं ना तर नाव नाही सांगणार मी, आनंदी अंताजी दिग्रसकर. त्यावर व्यंकू महाराज त्या वकिलांनी जे काही सांगितलेलं असतं ते त्यांना आठवत असतं. इंदून अनाथ आहे, आश्रित आहे, म्हणून तिच्या नावावर काहीच नाही आहे असं जर कोणाला वाटत असेल ना तर तो फार मोठा गैरसमज आहे. आणि तुमच्याकडे असलेल्या 53 एकर जमिनीची एकमेव वारसदार इंद्रायणी सोपान वाडीकर आहे. त्यानंतर व्यंकू महाराज म्हणतात, वहिनी, तो दिवस कधीही न येवो, कारण ज्या दिवशी असं घडेल ना त्या दिवशी महाभारतातल्या कौरव पांडवांसारखी आपण दोघेही एकमेकांच्या समोर उभं राहू. हे ऐकून आनंदीला धक्काच बसतो. व्यंकू महाराज तिथून निघून जातात. इकडे सीन चेंज होतो आणि इंदू खेळायला बाहेर येत असते. तोच आदू घराकडे पळत येत असतो. इंदू पण तिकडून पळत येत असते. इंदूला आदू धडकणार तेवढ्यात इंदू म्हणते, अरे अरे पडशील, भूत मागं लागल्यासारखं कुठे निघालायस. आदू म्हणतो, घरी. इंदू म्हणते, मग हळू जा ना, घर कुठं पळून जाणार आहे का. त्यावर आदू हसतो आणि तो हातात मागे काहीतरी लपवत असतो. इंदू म्हणते, काय आहे तुझ्या हातात, काय आहे सांग ना आदू. आदू म्हणतो, काही नाही. म्हणते, दाखव ना आदू. मग आदू हात पुढे करून दाखवतो. म्हणतो, पत्ते खेळायचेत. इंदू म्हणते, हे कुठे सापडले तुला. आदू म्हणतो, ते मला रस्त्यावर सापडले. इंदू म्हणते, रस्त्यावर काय पण सापडलं की तू उचलशील का, आण इकडं ते. आदू म्हणतो, तो काही पत्ते द्यायला तयार नसतो. इंदू म्हणते, आण इकडं. आदू अशा वाईट गोष्टींना हातसुद्धा लावायचा नाही. आणि हे आदू असं म्हणत असतानाच ती त्याच्या हातातून ते घेते आणि त्याला आता बंबातच टाकते असं म्हणते. आदू म्हणतो, अगं पण हे आहेत कोणाचे, त्या खिडकीतून. इंदू म्हणते, गोपाळचे आहेत. आदू म्हणतो, गोपाळ दादाचे पत्ते, गोपाळ दादा पत्ते खेळतो. इंदू म्हणते, अरे जाऊ दे ना, त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. त्या खिडकीतून बाहेर पत्ते आले, तुला सापडले आणि मी आता ते तुझ्याकडून घेऊन बंबात टाकणार, विषय संपला, बरोबर ना. इंदू आदूला विचारते. आदू म्हणतो, मी विचारलं गोपाळ दादा पत्ते खेळतो का. इंदू म्हणते, अरे जाऊ दे, ते कशाला पाहिजे एक्स्ट्राच्या गोष्टी, तुला घरी जातोयस ना, जा. आदू म्हणतो, म्हणजे तू मला काही सांगणार नाहीस. इंदू म्हणते, अरे सांगण्यासारखं काही असेल तर सांगेन ना. आदू म्हणतो, मला सगळं समजतंय, तुम्ही दोघं ना नेहमी असंच करता, तुमच्या दोघातलं सिक्रेट तुम्ही मला कधीच सांगत नाही. इंदू म्हणते, असं नाही रे आदू. आदू म्हणतो, अगं असंच आहे, आणि तो रागावूनच घरात जातो. इंदू आपली कमरेवर हात ठेवून आदूकडे बघत असते. इकडे सीन चेंज होतो. व्यंकू महाराज त्यांच्या रूममध्ये ग्रंथ घेऊन बसलेले असतात, पण त्यांचं लक्ष दुसरीकडेच कुठेतरी असतं. ते टक लावून समोर बघत असतात. शकुंतला त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. तो ती चहा त्यांच्याजवळ ठेवते आणि तिची कामं करत असते. पण तिच्या लक्षात येतं की व्यंकू महाराजांचं लक्षच नाही आहे. मग ती त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते, अहो चहा. व्यंकू महाराज म्हणतात, हां, आणि मग ते चहा घेतात. शकुंतला हाताची घडी घालते आणि व्यंकू महाराजांकडे बघत असते. व्यंकू महाराज म्हणतात, काय झालं शकू, अशी का बघतेस, काही बोलायचं आहे का तुला. शकुंतला म्हणते, एक विचारते मी तुम्हाला, सांगाल. व्यंकू महाराज हसतात आणि ग्रंथ बाजूला ठेवून म्हणतात, अगं विचार की, त्यासाठी एवढे आडेवेडे का घ्यायचे. हां. शकुंतला म्हणते, आज मोठ्या बाईंसमोर एक वाक्य बोलता बोलता तुम्ही अचानक थांबलात. व्यंकू महाराजांना धक्काच बसतो. तर ते काय आहे हे मला आत्ताच्या आत्ता तुम्ही सांगा. व्यंकू महाराज म्हणतात, हे बघ शकुंतला. शकुंतला म्हणते, नाही म्हणू नका, तुमच्या डोळ्यात होतं ते ओठांपर्यंत आलं नाही फक्त, पण ते मला काय आहे हे समजलंच पाहिजे, मला सांगाच. व्यंकू महाराज बेडवरून उठतात आणि म्हणतात, अगं काय बोलतेस तू. शकुंतला, हे बघ, असं काही नाही आहे, मला बहिणींचा राग आला होता, मग तो बोलाचाली वाढायला नको म्हणून मी गप्पच बसलो. शकुंतला म्हणते, हो का. व्यंकू महाराज म्हणतात, हो, दुसरं काही कारण नाही आहे. आणि शकू, अगं मी कधी काय लपवतो का तुझ्यापासून. शकू म्हणते, अच्छा, म्हणजे लपवण्यासारखं काहीतरी आहे, कारण मी असं म्हणालेच नाही की तुम्ही काहीतरी लपवताय. मग व्यंकू महाराजांना धक्काच बसतो. ते मागे वळून शकुंतलाकडे बघतात. व्यंकू महाराज म्हणतात, अगं हे बघ, मी असं काही नाही लपवत आहे तुझ्यापासून. शकुंतला म्हणते, आज तुम्ही मला पर्क केलं. ती रडतच तिथून जायला निघते तर व्यंकू महाराज तिचा हात धरतात आणि म्हणतात, शकुंतला,
थांब, हे बघ असं काही नाहीये. अगं शकुंतला म्हणते, मग कसं आहे, तो गोपाळ मला आई मानत नाही, मोठ्या बाई जाऊ मानत नाहीत आणि आता असं वागून तुम्ही मला परकेपणाची भावना द्या. ती रडतच बोलते. व्यंकू महाराज चिडून म्हणतात, शकुंतला तू माझ्यासाठी परकी नाहीयेस. यापूर्वी कधी मानलं नाही आणि इथून पुढे कधी मानणारही नाही. अजिबात असं बोलू नकोस. मग शकुंतला म्हणते, मग सांगा मला काय झालं. तुमचा आवाज गेल्यापासून तुमच्यामध्ये आणि मोठ्या बाईंमध्ये काहीतरी बिनसलंय, जे मला माहीत नाहीये. व्यंकू महाराज म्हणतात, अगं जरा हळू बोल ना, थांब जरा. असं म्हणत ते दाराला कडी लावून घेतात आणि बेडवर जाऊन बसतात आणि म्हणतात, हे बघ शकुंतला, हे खूप मोठं गुपित आहे. इतकं मोठं की यावर कुणाचा तरी जीव अवलंबून आहे, कळतंय का? हे बघ, तू माझी पत्नी आहेस, जोडीदार आहेस. म्हणून मी तुला एक वचन देऊ. आधी सांग की वचन दे आणि मगच सांगतो. कुठल्याही परिस्थितीत हे गुपित कुठेही कुणालाही सांगणार नाहीस. वचन दे. व्यंकू महाराज हात पुढे करतात. शकुंतला पण हातावर हात ठेवते आणि म्हणते, मी वचन देते, मी हे कोणालाही सांगणार नाही. इकडे दुसरीकडे आदू घराबाहेरील ग्रिलवर चालत असतो. तेवढ्यातच तिथे इंदू येते आणि म्हणते, ओ अधोक्षज महाराज, पडचाल की. आदू खाली बसतो आणि रागावतच म्हणतो, पडलो तर पडलो, माझी काळजी आहे का कोणाला? यावर इंदू हसते आणि म्हणते, चिडके बिबेकर, तुमचं आडनाव दिग्रजकर नाही, चिडके बिबेकर असायला पाहिजे होतं. असं ती हसतच त्याला म्हणते. तुमचा राग अगदी नाकावरच येऊन बसलाय. गाल टम्म, नाक लाल, सगळं तोंडही रागानं लालमलाल झालंय, ते हुप हुप माकडासारखं. असं म्हणत ती हसत असते. आदू म्हणतो, मी रागातच नाहीये. इंदू म्हणते, मग दुपारी हातपाय आपटत का गेलास? आदू म्हणतो, तेव्हा मला राग आला होता, पण मी चिडलो पण इंदूवर नाही. इंदू म्हणते, अच्छा, माझा राग आला नव्हता, गोपाळचा आला होता. आदू काहीच बोलत नाही. इंदू म्हणते, अरे गोपाळवर रागावू नको रे, त्याच्यावरती रागावत जाऊ नकोस. आदू म्हणतो, ते सोड. म्हणजे तुला आत्ता वेळ भेटला का माझ्यासोबत बोलायला? गोपाळ दादा नाही वाटतं तुझ्यासोबत खेळायला. इंदू म्हणते, ए आदू, असं कुचकं बोलू नको रे. आदू म्हणतो, मग तू अशी का वागतेस? इंदू म्हणते, आदू, असा नसता विचार करायचा नसतो. हे बघ, जेवढा वेळ मी गोपाळसोबत घालवते ना, त्याच्यापेक्षा जास्त वेळ मी तुझ्यासोबत घालवते. तुझ्यासोबत शाळेला जाते, तुझ्यासोबत घरी येते, आपण खेळतो एकत्र, अभ्यास पण एकत्र करतो. आदू म्हणतो, हो, पण जे काही तुमचे सिक्रेट असतात ते मला तुम्ही कधीच सांगत नाहीत. गोपाळ दादा मला चिडवतो, मला टपली पण मारतो, तेव्हा पण तू काय नाही म्हणत. त्यावर इंदू म्हणते, असं काही नाही आहे आदू. हे बघ, मागे त्याने तुझी चड्डी काढली होती, मी त्याला कानाखाली मारली होती ना, तेव्हा एक मुस्कटीत दिली होती ना, विसरलास का? आदू हसतो आणि म्हणतो, मुस्कटीत मारली होती. इंदू म्हणते, आता काय तुझ्या देऊ का? कसा पण विचार करतोस का रे आदू? येडा साताऱ्याचा पेडा. आणि ती हसते. आदू पण हसतो. इंदू मग त्याच्या खांद्याला धरते आणि म्हणते, चल मंदिरात जाऊ, मला तबला वाजवून दाखव. आणि ते तिथून निघून जातात. इकडे व्यंकू महाराजांनी शकुंतलाला सगळं सांगितलेलं असतं. तिला धक्काच बसलेला असतो. ती मागे मागे जाते आणि म्हणते, म्हणजे मंदिराची जागा, हा वाडा आणि आपली सगळी शेती हे इंदूच्या नावावर आहे? व्यंकू महाराज म्हणतात, हो शकू. इंदूचे आजोबा जमीनदार होते. आपल्या विठूच्या वाडीतली निम्म्यापेक्षा जास्त जमीन ही तिच्या आजोबांच्या मालकीची होती. त्या जमिनीतला काही तुकडा आपल्याला दान म्हणून त्यांनी दिला आहे. अहो, पण मग इंदूचं जमिनीवरती नाव? व्यंकू महाराज म्हणतात, काय आहे, फार पूर्वी झालेला व्यवहार आहे हा, त्यामुळे त्याची काही लिखापडी नाही आहे, कागदपत्र नाही आहेत. त्यामुळे आजही ही सगळी जमीन वाडीकरांची एकुलती एक वारसदार म्हणून इंदूच्या नावावर आहे, दिग्रजकरांच्या मालकीची नाही. हे ऐकून शकुंतलाला धक्काच बसतो. तेवढ्यातच दारावर कोणीतरी थाप मारत असतं. कोणतरी आलेलं असतं. शकुंतला दार उघडते तर इंदू असते. शकुंतला म्हणते, इंदू, ये ना बाळा. इंदू व्यंकू महाराजांकडे आलेली पाहुणी व्यंकू महाराज हसतात आणि म्हणतात, या, काय काम काढलं माझ्याकडे? इंदू हसते आणि म्हणते, व्यंकू महाराज, मी मंदिरात होते तर दौलत आप्पांनी तुम्हाला हे पत्र दिले. आणि ती तो कागद व्यंकू महाराजांना देते. व्यंकू महाराज म्हणतात, पत्र? आणि ते तिच्या हातातून घेतात, उघडून वाचतात आणि म्हणतात, अगं हा मंदिराच्या कमिटीच्या बैठकीचा अहवाल आहे. दौलतप्पांनी तो मला का पाठवलाय कुणास ठाऊक. तसेही मी आता कमिटीवर नाही. इंदू बाळा, तू असं कर, अंताजी काकांना नेऊन दे हे. इंदू म्हणते, आणि तो कागद घेते आणि जायला निघते. व्यंकू महाराज तिला सांगतात, आणि बाळा ऐक ना, समजा जर अंताजी काका भेटले नाहीत तर त्या थोरल्या वहिनींना दिलंस तरी चालेल. त्यावर इंदू म्हणते, त्यांना मी घरातच आलेला आवडत नाही आणि त्यांच्या खोलीमध्ये कसं देऊ पत्र? व्यंकू महाराज शकुंतलाकडे बघतात. शकुंतला म्हणते, इंदू बाळा, माझ्याकडे दे, मी मोठ्या बहिणींना नेऊन देते. इंदू ते देते आणि म्हणते, थँक्यू काकू, आणि हसून तिथून निघून जाते. मग शकुंतला म्हणते, देवाची पण काही लीला आहे ना. ज्या इंदूचं हे घर आहे, ही जमीन आहे, हा वाडा आहे, ती इंदू ह्या घरामध्ये आश्रितासारखी राहत आहे.
व्यंकू महाराज चिडतात आणि अगं ए असं तिला पटकन म्हणतात आणि दार लावून घेतात आणि तिला हाताला धरून आतमध्ये ओढतात आणि म्हणतात, तुला काय सांगितलं होतं मगाशी, या गोष्टीचा उच्चारही करायचा नाहीये आपण. शकुंतला चिडून म्हणते, अहो का पण नाही बोलायचं, आपण मोठ्या बाईंना पण कळू देत नाही की ही जमीन, ही शेती, ही जागा, हा वाडा हे सगळं इंदूचं आहे, ती आश्रित नाहीये. व्यंकू महाराज म्हणतात, हो तू बोलू नकोस, तू आता शांत बस. आता तुला कसं सांगू मी, हे सगळं बोलून दंगा करू नकोस. अगं शकुंतला, गेले काही दिवसांमध्ये काय काय झालंय तुझ्या लक्षात आलं नाही आहे का? माझ्या अन्नात शेंदूर गेला, कसा गेला तुला काय वाटतं, कोणी मिसळला हा? शकुंतला म्हणते, मोठ्या बाई. व्यंकू महाराज म्हणतात, मी घेतलं का नाव, हे घेतलं का? पण तुझ्या मनात तेच नाव आलं ना, मगाशी विचारत होतीस ना की काय बी नसले तुमच्यामध्ये आणि बहिणींमध्ये. अगं ज्या प्रत्यक्ष माझ्यावर असं करू शकतात त्यांना जर उद्या हे सगळं कळलं की या सगळ्या डोलाऱ्याची, या जमिनीची, या शेतीची मालक एकटी इंदू आहे, तर तिच्यासोबत काय करतील कल्पना आहे का तुला? तुला आठवतंय का, मागे मी तुला एकदा सांगितलं होतं की इंदूला आपल्या पंखाखाली घ्यायला हवं. त्याचं कारण हेच होतं. हे बघ शकू, विठुरायाच्या कृपेने इंदू आपल्या आत्ता घरात आहे, आपल्या नजरेसमोर आहे, पण ती तोपर्यंत सुरक्षित आहे जोपर्यंत ती या संपत्तीची मालकीण आहे हे गुपित कुणालाही कळणार नाही. ते जर कुणाला कळलं ना तर मग ती जी आत्या आहे ती किती लोभी आहे हे तुला माहीतच आहे. आणि सगळ्यात मोठी भीती मला आपल्या बहिणींची आहे. कुठलाही भरवसा देता येणार नाही. त्यामुळे शकू, इंदू मोठी होईपर्यंत हे गुपित कुणालाही कळता कामा नये. कारण काय आहे ना, माणसं पैशासाठी कुठल्या दाराला जातील सांगता येत नाहीत. शकुंतला हे सगळं पटत असतं. इकडे आदू मंदिरात इंदूला तबला वाजवून दाखवत असतो. इंदू ऐकत असते आणि म्हणते, वा आदू वा, किती छान वाजवतोस रे तू, तुझ्या हातात जादू आहे, जादू. थिरकवा थिरकवा, तुझे हात नुसते थिरकतच असतात, कमाल आहेस तू. आदू म्हणतो, अगं जादू माझ्यात नाही, तुझ्या गळ्यात आहे. काय भारी कीर्तन केलंस ग तू, कमाल. इंदू हसते. इंदू म्हणते, मी कमाल नाही पोपटपंची केली, कमाल तर अरस्कर महाराजांची होती, ते गोपाळला शिकवत होते, त्यांचं ऐकून मी इकडे बोलले. आदू म्हणतो, अगं पण गोपाळ दादा कुठे जमलं ना त्याला, तो तर घाबरून पळून गेला ना. इंदू म्हणते, ए गोपाळला असं काही म्हणायचं नाही हा. आदू म्हणतो, हो. इंदू म्हणते, त्याला टेन्शन आलं होतं, त्याला कीर्तन करायचं नव्हतं, परत असं बोलायचं नाही हां गोपाळला. आदू पण पाया पडतो, कानाला धरतो आणि म्हणतो, नाही बोलणार हा, पण मी हे तर बोलणार की आमची इंदूनं भारी कीर्तन केलं बघा. आणि तो तिच्या हातावर टाळी देतो आणि हसतो. तो म्हणतो, कोणासमोर बोलणार पण मी हे? तेवढ्यातच गोपाळचा आवाज येतो, इंदे कुठं आहेस? इंदू म्हणते, मंदिरात. गोपाळ म्हणतो, हां आलो आलो. आणि मग गोपाळ मंदिरात येतो. अरे काय इथं काय करताय तुम्ही इथं? इंदू म्हणते, अरे तेवढ्यातच आदू तिला थांबवतो. ए आणि तो म्हणतो, ते आमचं सिक्रेट आहे. गोपाळ हसतो. इंदू म्हणते, काही नाही रे आमचं. तेव्हा आदू तिच्या कानात म्हणतो, ते आपलं सिक्रेट आहे ना, कशाला सांगती त्याला, तो कुठं मला काय सांगतो सिक्रेट. इंदू हसतो आणि म्हणते, ए ते आमचं सिक्रेट आहे. गोपाळ म्हणतो, ए चल नको सांगू, मला काय फरक पडत नाही. इंदे ते मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. इंदू म्हणते, काय? गोपाळ म्हणतो, अगं तो माणूस नाही का, तो कोण? तो माझ्यापाशी पण बोलला, तुझ्यापाशी पण बोलला. इंदू म्हणते, कोण? गोपाळ म्हणतो, अरे तो नाही का पहिला तुझ्याशी बोलला होता, मग माझ्याशी बोलला, तसं तो कोण तो? इंदू म्हणते, कोण तो? आणि ती विचार करते, तो तुझ्याशी पण बोलला, माझ्याशी पण बोलला. आदू म्हणतो, कोण? तर गोपाळ म्हणतो, ए तुझ्याशी नाही बोलत मी तिच्यापाशी बोलतोय. अरे तो नाही का, तो बघ, टोपी वगैरे होती त्याला, कोण तो? इंदू म्हणते, अरे कोण म्हणतो, मला काहीच कळत नाहीये. गोपाळ म्हणतो, आयो इंदूला काहीच आठवत नाहीये, अरे म्हातारी झाली का काही? इंदू आणि मग गोपाळ आणि आदू हसतात. एकमेकांना टाळी द्यायला जातातच, पण आदू मुद्दाम हात पुढे करून डोक्यावरून फिरवतो आणि म्हणतो, इंदीवर कुणी जोक मारला तर मी हसत नसतो. गोपाळ म्हणतो, नको देऊस. त्या मागं बाकावर ढकलतो त्याला आणि म्हणतो, तू स्वतःच एक जोक आहेस, आणि हसतो. इंदू पण हसते. गोपाळ म्हणतो, अरे काय त्याचं नाव? मिठू. मिठू. तर इंदू हसते आणि म्हणते, मिठू नाही रे विठू, विठू पंढरपूरकर. यावर आदू त्याच्याकडे बघून हसतो. गोपाळ म्हणतो, अच्छा विठू पंढरपूर, तोच का तो विठू ज्याने तुम्हाला आळंदीवरून इथं सोडलं? इंदू म्हणते, हां तोच. गोपाळ म्हणतो, अच्छा तू काय सांगितलंस ग त्याला माझ्याबद्दल? इंदू म्हणते, त्याला मी फक्त एवढंच सांगितलं की गोपाळ हरवलाय, त्याला घेऊन ये, बस एवढंच. गोपाळ म्हणतो, एवढंच सांगितलंस? इंदू म्हणते, हो एवढंच सांगितलं. गोपाळ म्हणतो, मग त्याला एवढं सगळं कसं काय माहिती माझ्याबद्दल? तो विचारात पडतो. तो म्हणतो, तो आला माझ्याकडे आणि म्हणाला की तू मला ओळखलं नसशील तरी मी तुला ओळखतो. असं कसं काय बोलला? गोपाळ इंदूकडे
पाहत विचारात पडतो आणि इथेच हा भाग संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर